सांगलीमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं समोर आलंय। शिवसेना शहर प्रमुख आणि उपजिल्हा प्रमुख यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला। निवडणुकीच्या प्रचारातून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्यानं हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप शिवसेना बजरंग पाटील यांनी केलेला आहे। तर शिवसेना शहर प्रमुख सचिन कांबळे यांच्यावर शहरातल्या लक्ष्मी मंदिर या ठिकाणी अडवून मारहाण करण्याचा प्रकार घडलाय। त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाच्या प्रभाग 8 मधील उमेदवाराचे पती आणि उपजिल्हाप्रमुख हरिदास लेंगरे यांच्या गाडीवर देखील हल्ला करण्यात आला। लेंगरेंच्या कारवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या। या हल्ल्याप्रकरणी संजय नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। मात्र हा हल्ला नेमका कोणत्या कारणास्तव केला गेला हे अस्पष्ट आहे किंवा कोणत्या कारमधून करण्यात आला। एकाच वेळी दोघा हल्लेकरांकडून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनं खळबळ माजली आहे। आमच्या उमेदवारांना मिळणारा प्रतिसाद शिवसेनेचा हा फार मोठा जनतेचा प्रतिसाद आहे आणि गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी भाजप असू दे किंवा इतर बाकीचे पक्ष असू देत, राष्ट्रवादी असू दे किंवा बाकी इतर काँग्रेस पक्ष असू दे, ह्या सगळ्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। हे जाणीवपूर्वक कोणीतरी राजकीय थांबवावं किंवा राजकीयांचा थोडासा कमी व्हावं म्हणून आज जाणीवपूर्वक हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे। शिवसेना अशा हल्ल्यांना भीक घालत नाही। सांगली शहरामध्ये पूर्ण कायदा सुव्यवस्थेचं पूर्णपणे धिंडोडं उडवलेलं आहे। कायदा सुव्यवस्था पोलीस यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत की आमच्या उमेदवारावर देखील हल्ला झालेला आहे, त्यांची गाडी देखील फोडलेली आहे। आमचे उपजिल्हा प्रमुख आहेत हरिदास लेंगरे, ते स्वतः त्यांच्या मिसेस 8 नंबर प्रभागामधून उमेदवार आहेत, त्यांच्यावरती व त्यांच्या भावावरती पण हल्ला झालाय आणि सर्वात महत्त्वाचं त्यांची गाडी देखील फोडली गेलेली आहे। जर ह्या गुन्हेगारांवरती, ह्या सराईतांवरती जर कडक कारवाई जर झाली नाही तर शिवसेना पद्धतीने आम्ही 100% येणाऱ्या काळामध्ये उत्तर देणार।